मंडळी, तुम्हाला जर आयुष्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायचं असेल ना, तर या 3 गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करू नका. अगदी कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही नाही. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण इतरांसोबत शेअर केल्या तर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट म्हणजे आपली स्वप्न, आपली ध्येय, आपले फ्युचर प्लॅन्स ह्या गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करायच्या नाहीत. तर बघा, सध्या मी पाहते की सोशल मीडियावरती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असू दे, प्रत्येक जण आपलं स्वप्न स्टेटस टाकतोय, स्टोऱ्या टाकतोय किंवा त्याच्या पोस्ट वगैरे करतोय. तर लोकांकडून त्याला भरपूर सारं कौतुकही मिळतंय. यामुळं आपल्या मेंदूला एक सिग्नल पोहोचतो की अरे वा, मी खूप मोठं काम करतोय किंवा करते, खूप लोक माझे कौतुक करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते कौतुक आहे ना, त्याच्यामध्येच आपण वाहवत जातो आणि आपले जे स्वप्न आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करणं कमी करतो. कारण आपल्याला वाटतं की मी खूप मोठी गोष्ट ऑलरेडी केलंय की हे स्वप्न निवडले. ही पहिली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वप्न, ध्येय आहे त्या गोष्टीला काही लोक नजर लावतात, म्हणजेच आपल्या मनामध्ये त्या स्वप्नाबद्दल नकारात्मक विचार निर्माण करतात. हे क्षेत्र असं आहे, हे क्षेत्र तसे. मग भले तुमच्या ते कितीही आवडीचं असू द्या, त्याच्याबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण होते. कधी कधी तुम्हाला स्वतःवरती सुद्धा शंका यायला येते, डाऊट यायला लागतो की मी ही गोष्ट करू शकेल का नाही. स्वतःवरती आपण शंका घेतो, आपली कॅपॅसिटी, आपली कॅपेबिलिटी आपण विसरून जातो की मी हे करू शकतो. जे सुरुवातीला ते स्वप्न ठरवल्यानंतर जे मोटिवेशन असतं ते मोटिवेशन आपलं संपून जातं. तर याच्या बाबतीत मी एक छोटस अगदी थोडक्यात उदाहरण सांगते. लग्नानंतर मी माझं शिक्षण चालू केलं होतं आणि पहिलं मला फारसं समजत नव्हती की असं कोणाला सांगायचं नाही, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मी आनंदाने एका व्यक्तीला सांगायला गेले, तर ती व्यक्ती म्हणली कशाला शिक्षण घेते, लग्न झाल्यानंतर कुठं शिक्षण होत असतंय का, आणि घरचं काम, अभ्यास आणि फॅमिलीला वेळ, ह्या सगळ्या गोष्टी तू करू शकशील का. तेव्हा माझ्या मनामध्ये एका क्षणासाठी विचार येऊन गेला की हेही खरे की पहिलं मी शिक्षण करत होते तेव्हा माझ्याकडं कोणत्याही रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या, माझ्याकडं कोणतीही कामं नव्हती. पण आता माझ्याकडं घराची जबाबदारी आहे, फॅमिलीला वेळ देणं आहे आणि प्लस अभ्यास आहे. ह्या गोष्टी मी कशा हँडल करेल असं मला वाटलं होतं. पण या विषयावर मी माझ्या मिस्टरांसोबत चर्चा केली आणि त्यांनी मला सकारात्मक ऊर्जा दिली, खूप छान पद्धतीने मला समजावून सांगितली. आणि त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झालं. आता आम्हाला बाळ झालेलं आहे, माझं बाळ 10 महिन्यांचं आहे. आता तीच व्यक्ती मला म्हणते की आता शिक्षण घेतलंस त्याचा काय उपयोग, आता घरीच बसून आहे की. पण मला एक गोष्ट माहितीये, कोणतंही शिक्षण घेतलं ते कधीही वाया जात नाही. मी घेतलेलं शिक्षण मला कुठे ना कुठे उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळं आपली स्वप्न, ध्येय काय असेल ते इतरांना सांगायची गरज नाही. ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपोआप कळतं, पूर्ण झाल्यानंतर सुद्धा कुणाला सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील वाद किंवा आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स, आपल्या आयुष्यातील मतभेद, अडचणी हे सुद्धा कोणाला सांगायचं नाही. कारण त्याच्यावरती लोक खूप मोठा विषय, गॉसिप, डिस्कशनचा विषय सुद्धा बनवू शकतात आणि आपल्याला मागे जज करत राहतात. तर बघा, एक छोटंसं उदाहरण सांगते. आमचा एक 10-15 जणींचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये माझ्या 2 चांगल्या मैत्रिणी होत्या, त्यातली एक जरा बेस्ट फ्रेंड होती. मग तिच्याशी माझं थोडंसं किरकोळ कारणावरून वादावादी झाली. तिच्याशी मी बोलणं बंद केलं. आम्ही दोघी एकत्र नाही ना, आम्ही दोघी बोलत नाहीत हे पाहून तिसरी, म्हणजे आमच्या तिघींमध्ये तिसरी जी आहे तिने मला बोलली की का काय झालंय. मग ते कारण तिला मी सांगितलं आणि तिला म्हटलं हा विषय काय वाढवू नको, झालं इथेच सोडून द्या. तर तिनं तिच्या दुसऱ्या मैत्रिणींना, तिनं तिच्या मैत्रिणींना, असं करत सगळ्या ग्रुपमध्ये ती गोष्ट पसरली. कारण किरकोळ होतं, वादही किरकोळ होता. म्हणजे एवढा विषय झाला की आमची मैत्री जी आहे ती कायमची तुटली, कारण नसताना. बरोबर, मग तेव्हापासून माझ्या आयुष्यात मैत्री ही गोष्टच नाहीये. कारण मैत्री अशी नसते की जी किरकोळ गोष्टीवरनं वाद करेल. जर वाद झाले तर ते मिटवूनही घेऊ शकतो किंवा मग आपण त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या ती मैत्री ती जज करत नाही. पण माझी मैत्री कदाचित आजपर्यंत जे व्यक्ती माझ्या आयुष्यात मित्र मैत्रिणी आले ते सगळे चुकीचे असतील किंवा मला हवं तसं बॉन्डिंग मिळालं नसेल. त्याच्यामुळं आत्ताच्या या काळात मला कोणीही मित्रमैत्रिणी नाहीयेत, पण मी स्वतः माझी
खूप चांगली बेस्ट फ्रेंड आहे. मी माझ्या स्वतःसोबत रडू शकते, हसू शकते, शेअर करू शकते आणि कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करण्यासाठी मी मेहनत घेऊ शकते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपली जी फायनान्शियल कंडिशन किंवा आपली आर्थिक परिस्थिती आहे ती. कारण का आपली आर्थिक परिस्थिती जर डाऊन असेल तर लोक आपल्याला जज करतात, आपल्याला खाली दाखवतात, आपला अपमान करतात. आणि आपली आर्थिक परिस्थिती जरा बरी असेल तर आपल्यावरती पैशासाठी डिपेंड राहू शकतात किंवा फक्त पैशासाठी आपल्यासोबत राहिलेली असतात. त्यांना गरज असेल तसं ते वापर करून घेतात. इथं माझं पर्सनल आयुष्यातलं एक छोटंसं उदाहरण देते. लग्नाच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी फायनान्शियल कंडिशन आमची डगमगली होती काही कारणास्तव. त्यावेळेस काही लोक असे होते की जे मला तोंडावरती असं बोलायचे की पैसा नाहीये किंवा ते असं जाणवून द्यायचे. काही लोक तर असे बोललेले आहेत की हे भिकारी आहेत, इथपर्यंत इतक्या असं खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत. ती लोक अशी आहेत जी जवळचीच आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी मी नाही शेअर करू शकत, पण जवळची लोक सुद्धा असं बोलून गेलेले आहेत. आणि आता सध्या आणि विशेष म्हणजे जेव्हा आमचा आर्थिक परिस्थिती थोडीशी डाऊन होती, असं नाहीये की आमच्या दैनंदिन गरजा भागत नव्हत्या, भागत होत्या, पण जो आपण एक्स्ट्रा खर्च हाऊस माऊस वगैरे असते ती करू शकत नव्हतो. तेव्हाच्या काळातली ती गोष्ट आहे आणि ते कोणत्या कार्यक्रमालाही बोलवत नसत. आणि मला त्या गोष्टीचं फारसं काही वाटतही नव्हतं, कारण काळ बदलत राहतो हे मला माहिती. आता सध्या आमची परिस्थिती बरी आहे. तर तिथंच आता जे लोक आम्हाला त्यांनी डाऊन दाखवलं होतं, बोलले होते असे आहेत तसे आहेत, तेच लोक कंटिन्यू आहेत आमच्यासोबत, राहतात, बोलतात, करतात सगळ्या गोष्टी. आणि आता प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला फोन करून बोलवलं जातं, निमंत्रणं दिली जातात. पण आता फारशी इच्छा होत नाही की त्या कार्यक्रमाला जावं. त्याच्यामुळं बरेच लोक म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या अशा खूप म्हणायला लागून गेलेत. त्याच्यामुळं फायनान्शियल कंडिशन आहे तर स्वतः स्टेबल राहण्याचा प्रयत्न करा. फायनान्शियल कंडिशन कुणाला सांगू तर नकाच, पण जर आपली परिस्थिती डाऊन असेल तर त्याच्यात ऍडजस्ट करा आणि आणखी स्टेबल कसं होत राहील त्याच्यासाठी प्रयत्न करा. कारण प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंटनं भागत नसते. ऍडजस्टमेंट त्या काळापुरती ठीक आहे, पण आपली फायनान्शियल कंडिशन अजून चांगली कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत राहा. तर व्हिडिओ बनवताना थोडंसं इमोशनलही झाले मी, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या आहेत, त्या अनुभवातून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर ह्याच त्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपले फ्युचर प्लॅन, स्वप्न, ध्येय. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात झालेले वादविवाद, मतभेद. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली फायनान्शियल कंडिशन म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती. ह्या 3 गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करू नका. आपण ह्या गोष्टी शेअर केल्या तर आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी येत राहते, आपल्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आपले प्रॉब्लेम्स थोडे असतील तर ते प्रॉब्लेम्स आपले मोठे होतात, आपले प्रॉब्लेम्स वाढले जातात. तर ह्या 3 गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या आणि हो, खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा.